Hello student, I am Vasundhara Jadhav and welcome back to my channel English Literature in Marathi. If you like my channel and my content, so please subscribe my channel and let's see our next topic, types of poetry, that is the ode. So let's start the ode. The ode word is derived from a Greek word oden which means to chant or sing. ओढ हा जो शब्द आहे तो ग्रीक शब्द ऑडेन याच्यापासून आलेला आहे. तर याचा अर्थ चांट किंवा सिंग असा होतो, म्हणजेच गाणे असा याचा अर्थ होतो. ओढ ही बेसिकली लिटररी टेक्निक याच्यामध्ये असते, म्हणजेच राईम स्कीम असतात ह्याच्यामध्ये, मीटर किंवा स्टांजा स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये असणार आहे. याशिवाय लिरिकल इन नेचर म्हणजे काव्यात्मक असं त्याचं नेचर आहे. ही एक लेंदी कविता असणार नाही, पण शॉर्ट ही नाही, कारण ही एक एलॅबोरेटिव्ह पोएम असते, त्याच्यामुळे बऱ्यापैकी ही कविता असते, पण नॉट सो लेंदी. याच्यामध्ये पोएट एखाद्या व्यक्तीचा किंवा निसर्गाचा एखादी ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया असेल तर याची स्तुती केलेली असते किंवा वर्णन केलेलं असतं. परंतु ही हायली सोलेम्न अँड सिरियस टोन आहे याच्यामध्ये, किंवा सब्जेक्ट सुद्धा सोलेम्न अँड सिरियस असतो, म्हणजेच कळकळीचा किंवा गंभीर असा टोन असतो आणि विषय सुद्धा सोलेम्न अँड सिरियसच असतो. म्हणून ही कविता जेव्हा मांडली जाते तेव्हा फॉर्मल टोन आहे याच्यामध्ये आणि सायलेंट फीचर पण याच्यामध्ये दिसून येतो, कारण सिरियस अँड सोलेम्न टोन आहे त्याच्यामुळे. ही एक एलोब्रेटिव्ह पॅटर्न आहे, म्हणजेच काय की याच्यामध्ये वर्णन केलेलं असतं, प्रेझिंग केलेलं असतं, त्यामुळे स्टांजामध्ये ही कविता पूर्णपणे एलोब्रेट केलेलं असतं. एखाद्या व्यक्तीचं वर्णन असेल किंवा निसर्गाचं वर्णन असेल ते एलोब्रेट केलेलं असतं. याच्यामध्ये मेटेरिकल फीट आहेत जे जनरली काय होतात की आत्ता कवी हे फॉलो करताना आपल्याला दिसत नाहीत. अशी ही ओड कविता एक खूप चांगली आणि एलिव्हेटेड असते, एक भारदस्त शब्द असणारी अशी कविता असते, ती म्हणजे ओड. Let's see here types of ode. Here are read all types that is the Pindaric ode, Horatian ode, let's see one by one. First is a Pindaric ode. पिंडारिक ओढ हा जो काव्य प्रकार आहे तो एन्शियंट ग्रीक लिरिक पोएट पिंडार याने पहिल्यांदा इन्व्हेंट केला. तो त्याने पहिल्यांदा हा काव्य प्रकार आणला. ही एक कोरसमध्ये गायली जाणारी कविता आहे, कोरल पोएम आहे, जी पब्लिक इव्हेंटमध्ये गायली जाते आणि डान्स देखील केला जातो. ही इतर काव्य प्रकारांपेक्षा वेगळं का आहे, कारण याच्यामध्ये 3 ट्रेड्स आहेत. एक म्हणजे स्ट्रोफे, सेकंड अँटीस्ट्रोफे अँड द लास्ट वन इज एपोड. तर स्ट्रोफे, अँटीस्ट्रोफे आणि एपोड म्हणजे काय आपण बघूया. तर स्ट्रोफेमध्ये जो काही आपण विषय मांडणार आहोत, ज्याची स्तुती गाणार आहोत, ज्याचं वर्णन करणार आहोत, तो स्ट्रोफेमध्ये मांडला जातो, जो ओडच्या सुरुवातीचाच भाग आहे किंवा सुरुवातीच्या स्टांजामध्ये येतो. तर स्ट्रोफेमध्ये काय होतं, जो कोरसचा ग्रुप आहे तो स्टेजच्या उजव्या बाजूला उभा असतो आणि तिथून तो गातो. नंतर हा स्ट्रोफेचा ग्रुप उजव्या बाजूकडून स्टेजवरून डाव्या बाजूकडे येतो अँटी स्ट्रोफे गाण्यासाठी. तर अँटी स्ट्रोफेमध्ये काय येतं, जो काही स्ट्रोफेमध्ये विषय मांडलेला आहे तो विषय अँटी स्ट्रोफेमध्ये एलॅबोरेट केलेला असतो, विस्तारित केलेला असतो. मग यासाठी तो उदाहरण देतो, वर्णन करतो, कथन करतो अँटी स्ट्रोफेमध्ये. नंतर अँटी स्ट्रोफेचा हा जो ग्रुप आहे तो एपोड गाण्यासाठी स्टेजच्या मध्यावर येतो. एपोड म्हणजे काय, तर स्ट्रोफेमध्ये गायलेला जो विषय आहे, अँटीस्ट्रोफेमध्ये जो एलॅबोरेट केलेला विषय आहे तो एपोडमध्ये काय केला जातो की कन्क्ल्यूड केला जातो, त्याचा शेवट काय केला जातो या स्टांजामध्ये मांडला जातो. अशा प्रकारे स्ट्रोफे, अँटीस्ट्रोफे आणि एपोड मांडलेले आहेत. याचं स्ट्रक्चर जे आहे ते इरेग्युलर राईम स्कीम असते. याचे जे पोएमचे लाईन्सची लेंथ आहे ती पण कमी जास्त असते. एक मात्र आहे की ही एक स्तुती गाणारी कविता असते, म्हणून याच्यामध्ये एलिव्हेटेड वर्ड्स असतात, सुंदर भारदस्त अशा शब्दांचा अंतर्भाव याच्यामध्ये केलेला असतो. Let's see a second type, Horatian ode. होरॅशियन ओड हा जो काव्य प्रकार आहे तो लॅटिन पोएट होरॅस याने पहिल्यांदा आणला. याचा टोन हा इन्फॉर्मल टोन आहे. याच्यामधले जे विषय आहेत ते मेडिटेटिव्ह आणि इंटिमेट असतात, म्हणजे चिंतनशील आणि खूप जवळचे असे विषयाचा अंतर्भाव याच्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यामुळे हा जो सब्जेक्ट आहे तो इंटरेस्टिंग असतो, सिंपल वेने मांडलेला असतो, प्लीजिंग सेन्स याच्यामध्ये असतो. याचा टोन देखील इन्फॉर्मल आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रूल्स स्ट्रिक्टली फॉलो केले जात नाही.
नेक्स्ट टाईप बघूया तो इरेग्युलर ओड. इरेग्युलर ओडचा जो कंटेंट आहे त्याच्यामध्ये फ्रीडम आहे आणि फ्लेक्झिबिलिटी असते कन्सेप्टमध्ये किंवा मूडमध्ये. तर पूर्णपणे ह्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे, कुठल्याही विषयाचे ह्याच्यावरती रेस्ट्रिक्शन नाही, कुठल्याही विषयावरती इरेग्युलर ओड आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय की इन्फॉर्मल टोन आहे आणि याच्यामध्ये राईम स्कीम जे आहे त्याचं रेस्ट्रिक्शन अजिबात नसतं. अशा प्रकारे आपण ओडचे सगळे टाईप इथे बघितले, पिंडारिक ओड, होरॅशियन ओड आणि इरेग्युलर ओड. पण या टाइप्स ऑफ ओड बघितले आहेत आपण, याची उदाहरणं बघूया की आपल्याला हा जो काव्य प्रकार आहे तो समजायला आणखी सोपा जाईल. तर असे फेमस एक्झाम्पल्स बघूया. तर थॉमस ग्रे यांचं द प्रोग्रेस ऑफ पोएझी ही पिंडारिक ओड जी आहे ती खूप पॉप्युलर आहे. याशिवाय विल्यम वर्ड्सवर्थ यांचं ओड इंटिमेशन्स ऑफ इमॉर्टिलिटी फ्रॉम रिजेक्शन ऑफ अर्ली चाइल्डहुड हे एक फाईन एक्झाम्पल आहे. होरॅशियन ओडचं बघायला गेलं उदाहरण तर अँड्र्यू मॉर्वेल यांचं होरॅशियन ओड अपॉन क्रॉमवेल्स रिटर्न फ्रॉम आयर्लंड ही जी ओड आहे ती फाईन एक्झाम्पल आहे. याशिवाय पण एस.टी. कोलरिज यांचं डिजेक्शन अँड ओड, याशिवाय जॉन किट्स यांचं ओड अँड ग्रेशन अर्न, ओड टू अ नाइटिंगेल, टू ऑटम हे एक फाईन एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही नक्की वाचा आणि ओड तुम्हाला नक्की आवडेल. सो स्टुडंट्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही इन्फॉर्मेशन कशी वाटली, कंटेंट कसा वाटला हा मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू.